म्हणजे नक्की काय असतं, आहे की नाही? सुख म्हणजे नक्की काय असतं? कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःची मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे म्हणजे सुख होय. उद्याची चिंता न करणे म्हणजे सुख होय. जगातील सगळ्यात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. त्याच आत्मविश्वासाने मी आपल्याला आज एक आपल्या लग्न समारंभातला विधी म्हणजे हळद त्याच्याविषयी माहिती देणार आहे. लग्नाच्या समारंभातला हळदीचा समारंभ त्याची भरपूर गाणी दिलेली आहेत. प्रमिला छंदमध्ये बघा हळदीची गाणी भरपूर मिळतील तुम्हाला. भारतीय संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा. लग्नामध्ये आपण अनेक विधी बघतो, त्याच्यातला आहे एक हळदीचा. भारतीय संस्कृतीचा जगभर प्रसार करायला हवा, यासाठी याआधी त्यांनी स्वतः भारतीय संस्कृती समजावून घ्यायला हवी. धावपळीत भारतात येथील वधू घेऊन उडत उडत परदेशात परत जाते. विवाह समारंभ म्हणजे निव्वळ मौज मस्ती नाही, त्याला धार्मिक व वैज्ञानिक अर्थ आहे. तो आपण समजून घ्यावा. या लेखात हळदी समारंभाचे महात्म्य सांगते. हळदी समारंभ म्हणजे लग्नाआधी होणारा एक पारंपरिक व शुभ विधी. मराठी भारतीय लग्न परंपरेत हा समारंभ वधूवराच्या घरी स्वतंत्रपणे किंवा एकाच दिवशी एका ठिकाणी केला जातो. वधूवरांचे शुद्धीकरण केले जाते. हिंदू धर्मात हळद पवित्र मानली जाते. ती लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर जाते असे मानले जाते. हळद त्वचेला उजळपणा, तजेला देते व सौंदर्यवर्धक होते. त्यामुळे घरातील स्त्रिया व आप्तेष्ट वर वधूला हळद लावून शुभेच्छा व आशीर्वाद देत असतात. हळद समारंभ या धार्मिक कार्यक्रमात पिवळी हळद, तेल, दूध किंवा दही मिसळून तयार केलेले उटणे वर वधूच्या अंगाला लावले जाते. मंगलगीत, गाणी, हसत खेळत वातावरण असे समाजाची आपली मातृभाषा ऐराणी असल्याने त्या भाषेतील काही हळदी समारंभाची गीते मी तुम्हाला ऐकवते. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी हळदीची गाणी भरपूर टाकलेली आहेत. हळद लागल्यानंतर परंपरेनुसार वर वधू घराबाहेर जाणे टाळतात. थोडक्यात हळदी समारंभ हा आनंद, पवित्र आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. हळदी समारंभामागे परंपरेसोबत ठोस वैज्ञानिक कारणेही आहेत. काही महत्त्वाचे मुद्दे मी सांगते. हळदीचे जंतुनाशक गुणधर्म. हळदीचे जंतुनाशक गुणधर्म. हळदीतील कर्कुमिन या घटकाला जंतुनाशक, दाहशामक, अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. लग्नाआधी गर्दी, धावपळ यामुळे होणाऱ्या लहान जखमा, पुरळ, खाज यांना संरक्षण मिळते. त्वचेचे संरक्षण व उजळपणा. हळद मृत त्वचा काढण्यास मदत करते. त्वचेचा तेलकटपणा कमी करते. नैसर्गिक ग्लो देते. म्हणूनच लग्नाआधी सौंदर्यवर्धनासाठी हा विधी उपयुक्त ठरतो. हळद त्वचेद्वारेही काही प्रमाणात शोषली जाते. त्यामुळे प्रतिकार शक्तीला चालना मिळते. तिचे औषधी गुण शरीराच्या आपल्या याला मदत करतात. हळदीमुळे जखम भरून येण्यास मदत होते. हळद लावल्यामुळे सूक्ष्म जखमा लवकर भरून येतात. त्वचेची जळजळ कमी होते. म्हणून लग्नासारख्या दीर्घ समारंभात त्वचा सुरक्षित राहते. मसाजसारख्या पद्धतीने हळद लावल्यामुळे कमी होतो. त्यामुळे मानसिक विश्रांती मिळते. गाणी, हसणे, आप्तेष्टांचा सहवास यामुळे ऑक्सिटोसिन सारखी आनंददायी हार्मोन्स स्रवतात. यामुळे मानसिकदृष्ट्या वर वधू रिलॅक्स होतात. परंपरेनुसार हळद लावल्यानंतर बाहेर न जाण्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. तसेच पुरेशी विश्रांती मिळते. हे आजच्या भाषेत सारखेच आहे. अशा तऱ्हेने हळदी समारंभ म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून तो त्वचा संरक्षण, आरोग्य, मानसिक शांतता, संसर्ग प्रतिबंधक यांचा सुंदर संगम. अशा तऱ्हेने सुंदर संगम म्हणजे हळदीचा हा कार्यक्रम होय. मी याचा पुरेपूर लाभ घेतला. पुढील लेख
आपण बघणार आहोत. आज हळदीची गाणी मी भरपूर टाकलेली आहेत. प्रमिला छंदमध्ये बघा हळदीची गाणी आहेत आणि आज हळदीचा उपयोग किंवा हळदीचा समारंभ आपण का आणि कशा तऱ्हेने करतो ते आज मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून सांगितलेले आहे. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर. यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद. संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठे कुठे गेले तेही मला कळू दे. कसा वाटला ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं ते आपल्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा. प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर. गज मज पिवळा रे तुझा शेला, तुमच्या आशीर्वादे बाळणवर देव झाला. हळद गज मज पिवळ्या ग शेजारणी, बाळणवर देव त्या बितुण्या मैगारणी. अशा प्रकारची भरपूर गाणी दिलेली आहे. ते थोडंसं तुम्हाला दाखवलं आहे. लेणी हळद थाडाद वाडी पाटण, बाळण लगीन ऐकाय जवळ नेटन. वल्लीनी हळद थाडाद वाडी माणूस, बाळणवर देव जस मोतीन कणीस.